असेल. सलग 2 षटकार लगावले तर हे पारितोषिक असेल, याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना करो आणि मरोच्या स्थितीत आहेत सध्याच्या घडीला. हा सामना जिंकणं दोन्ही संघांना अत्यंत गरजेचं आहे. जर आपलं आव्हान सदर स्पर्धेत कायम ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज की शाम का शुभम यादव, आकाश शिंदे, आकाश मेदार, आकाश जाधव, विक्रम कांबळे, अभिषेक बैद, रोहित चव्हाण, धीरेन खानोलकर दिग्गज खेळाडू या स्पर्धेत आपल्याला या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील. त्याच जोडीला अक्षय गाडे देखील या सामन्यात खेळताना आपल्याला. चला, पंचांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात. धीरेन खानोलकर आणि विक्रम कांबळे ही जोडी मैदानात. सामन्याला सुरुवात. सामन्याचा पहिला चेंडू आकाश मेदार यांच्या माध्यमातून. बुवा यांनी फार मेहनत घेऊन हा विकेट आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार. त्यांच्या संपूर्ण टीमचा आभार. पुरंदरेचे सर्व माळी. पहिला चेंडू आणि हा कट करण्याचा प्रयत्न. खाली राहिलेला चेंडू, निर्धाव चेंडू, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. काहीसा विकेट ओला असल्याचा अंदाज येतोय दोन्ही फलंदाज. यानंतर होणारा सामना असेल पुरंदरे टायटन्स विरुद्ध पुरंदरे वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, जर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर 5 षटकं संपल्यानंतर आपला नाणेफेकीचा कौल करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पॉईंटच्या दिशेने टटवलेला चेंडू आणि त्यावरती 1 धाव. सूरजच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. पंच, आपण 25 मिनिटांमध्ये 5 षटकं आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. आपण टायमिंग आजच्या दिवसात आपल्याला सामने जास्त खेळवायचे आहेत, वेळेचं बंधन आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. पंच, जेवढं आपण टायमिंग काटेकोरपणे आपण दोन्ही संघांना इन्स्ट्रक्शन द्याल तेवढं बरं आहे. ऊन पण जास्त आहे, खेळाडूंनी पण आपापली काळजी घ्यायची आहे. चांगला चेंडू, सन्मान दिलाय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण. विक्रम कांबळेंना माहिती आहे की आपल्याला विकेटवर थांबणं हे अत्यंत गरजेचं आहे, जर आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. काल त्यांची एक चूक संघाला महागात पडली. त्यांचा अप्रतिम झेल घेतला गेला कव्हरच्या दिशेने आणि नंतर जी संघाची जी लाईन लेन बिघडली, अभिषेक बैद यांनी सावरण्याचा प्रयत्न केला परंतु ते देखील त्यात अपयशी ठरले. तदनंतर धीरेन भाऊ 5 षटकं फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, त्यानंतर ते देखील अपयशी ठरले. पंच आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात पंचांनी बाहेर केलेत आणि हा स्वेर चेंडू म्हणून पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या झाली ती 3. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. कोण? कृष्णा सातपुते. कोण बोललं तिथून? मी ऐकत नाही. आणि चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय तो आकाश मेदार. राहुल सकपाळ यांचं हार्दिक स्वागत. ज्या खेळाडूंचा या ठिकाणी नाश्ता घेण्याचं बाकी असेल, ज्यांची पाकिटं त्यांनी घेतली नसतील तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आपली पाकिटं घेऊन जायची आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला सन्मान आणि पाहूया काय होतंय. नाही, चांगला थ्रो होता, चांगलं कलेक्शन होतं, चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळाला आणि 1च धाव या ठिकाणी पूर्ण. 3 पाकिट ठेवले तर गरम होणार उन्हाने, फायदा नाही. इथे याला बोलो, मोन्याला बोलो, धावत जाऊन बोलो. अरे धावत जाऊन बोलो ना, त्याला ऐकायला येतं. इकडे ठेव, ठेव. आपल्या टीमचं आहे, आपल्या टीमचं ठेव. जे येतील त्यांना देऊन टाक. आपल्या टीम मध्ये येतील त्यांना देऊन टाक. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. बिनबाद 5. पाणी पाठव. इकडे ये, घेऊन जा. इथे कोण नाही आणायला. ये आणि घेऊन जा. इकडे ये, इकडे. त्याच्या आता नाश्त्याची पाकिट आहे इकडे. पहिली सोर.
यानंतर होणारा सामना असेल दादासाहेब भोसले विरुद्ध विराज पडवळ. पंच, टीम मिटिंगला जास्त वेळ देऊ नका विनंती करतो. आपल्याला बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. जर एखाद्या लॉट्समध्ये गणित बिघडत असेल तर त्या लॉट्समध्ये सामने वाढणार याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. पुरंदर सेवा समितीच्या वतीने आपल्याला ही नम्र विनंती आहे. ए ए ए बॉक्स नेलास मग कोण आहे बॉलर नेम? मिथिल. ओके, आपला प्रतिनिधी पाठवा. रोहित चव्हाण एक खेळाडू आपला पाठवायचा आहे. शुभम यादव आपला देखील एक खेळाडू पाठवायचा आहे. अरे यार, टाक ना खाली, इथे ठेवू नको ना. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू. किती झाला? 6. एक षटक. फुल टॉस चेंडू होता, त्याचा फायदा उठवला का बघूया. त्यावरती किती धावा येत आहेत? 4 धावा. पहिला चौकार आजच्या दिवसातला धीरेन खानोलकर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावांनी संघाची धावसंख्या 10 ना. चांगला चेंडू, त्यावरती एक धाव कार्पेट स्वरूपात या ठिकाणी मिळते. आकाश शिंदे चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुनील काका, जरा नारकरांना पाण्याचे बॉक्स जरा लवकर आणण्यासाठी फोन करायचंय. ऊन जरा वाढतंय. घुसून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाव्या नाही. त्यावरती एक धाव पूर्ण. पाव्या दुसरी घेण्याचा प्रयत्न होतोय का? तर नाही. जो चेंडू निर्धाव होता त्यावरती एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. ती मोनू सुनील काका आहेत का तिकडे? नाही आहेत, गेले. यावरती किती धावा मिळतात पाहूया. नामदेव शिंदे फुल टॉस होता. फायदा उठवता आला नाही. धावसंख्या संत आणि धीम्या गतीने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14-7 ची सरासरी इथे पाहायला मिळते. जर
सामन्यात जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. जर चांगल्या रनरेटने सामना जिंकायचा असेल तर सामन्यात जास्तीत जास्त धावा या पुरंदर ब्लास्टर या संघाला बनवावे लागतील. मोठे फटके हे मारावेच लागतील जर आपल्या संघाला सुस्थितीत आणि भक्कम स्थितीमध्ये जर नेऊन ठेवायचं असेल तर. चला लवकर करा, त्वरा करा, विनंती करतो. पुढील षटक घेऊन येतो तो शुभम यादव, स्वतः संघाचा कर्णधार. या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला षटक हाताळताना. धावसंख्या 15, माफ करा, धावसंख्या 15. जर इथे स्कोरर कडून धावसंख्येत कोणती चूक झाली तर तो स्कोरर जबाबदार धरला जाणार नाही. तुमच्या संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही. परत शेवटचं सांगतोय, ज्या संघाचा 12वा प्रतिनिधी नसेल आणि नंतर जर तुमच्यातला कोणी आला की आमचा स्कोर एवढा होता आणि तेवढा होता, आम्ही ऐकून घेणार नाही. तुमची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तुमच्या संघाचा एक एक प्रतिनिधी व्यासपीठावर येणं कंपल्सरी आहे. व्यासपीठाच्या खाली उभं राहून मी आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथे बसलेलो नाही. शुभम, सामन्याला सुरुवात करा पंच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. हाय रे, पाण्याचा बॉक्स घे रे, इथे ढकल रे, का तो पाण्याचा बॉक्स आत ढकल. पकड, माझी बॅट बघ कशी. कोणाला हवंय पाणी? श्रीमंत आणि लक्ष दोघांनी वरती यायचं व्यासपीठावर. 2 खुर्च्या घ्यायच्या, स्कोररच्या बाजूला बसायचंय. फकरुल खान वयाच्या 50 नंतर पण हा खेळाडू मला इथे मैदानात पाहायला मिळतोय. एक अभिमानास्पद गोष्ट आहे. डेली संध्याकाळी प्रॅक्टिसला पण हा खेळाडू येतो. रमजानचे उपास चालू आहेत तरी पण एक क्रिकेटची आवड म्हणून चाचा या ठिकाणी मैदानात खेळायला येतात. आणि आत्ता विक्रमने आपले हात खोललेत आणि चेंडू धाडून दिलाय सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे, धावसंख्या झाली ती 20. कोण ना आलं? धावसंख्या 20. पत्रकार परिषद चालू वाटतं ना मला. पुन्हा एकदा सेम फटका मारण्याचा प्रयत्न होता विक्रम कांबळे यांचा, परंतु तो अयशस्वी. जास्त शफल झाले त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. त्याच दिशेने चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला शुभमने दाखवलं मगाच्या चेंडूवर विक्रम तू माझ्यावर भारी आहेस, तर ह्या चेंडूवर मी तुझ्यावर भारी आहे हे विक्रमने दाखवून दिलंय. आणि एक चांगली गोलंदाजी आणि चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नामदेव शिंदे यांच्या डोक्यावरून मारलेला चेंडू 4 धावांसाठी. आणि या ठिकाणी पुन्हा फिल्डिंगमध्ये क्षेत्ररक्षणात बदल. ज्या दिशेने विक्रम कांबळे फटके मारतोय त्या दिशेला क्षेत्ररक्षण लावलेलं आपल्याला आता पाहायला मिळतंय. धावसंख्या 24. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, न काढलेला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकातील अजूनही किती 2 चेंडू शिल्लक. बोल, 1 बॉल आहे बरोबर आहे, 1 चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पाहूया त्यावरती काय होतंय. नाही, आणि हा चेंडू 1 धाव या ठिकाणी पूर्ण. धावसंख्या झाली ती 25 बरोबर ना. 10 धावा या ठिकाणी खर्च केलेत. अनिकेत चव्हाण यांनी जर कॅच पकडली तर सुशील शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, याची नोंद घ्यायची.
पण अनिकेत चव्हाणकडे कॅच येणं महत्वाचं आहे, पकडायचा विषय नंतर. आकाश मेदार ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 5 धावा खर्च केला होता, तो आकाश मेदार पुन्हा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. विक्रम कांबळे ब्रँडेड षटकार. धावसंख्या 31. मी मगाशीच म्हटलं होतं विक्रम कांबळेला माहिती आहे त्याला जपून आणि एकदम शांतपणे खेळून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवावं लागेल. आक्रमक फलंदाजी, चेंडू धाडून दिलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. दोन चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या 35. फखरुल खान या ठिकाणी चर्चा सल्ला मसलत करताना त्याचा खेळाडू वरुण खेडेकर यांच्यासोबत. काहीसे कालच्या एका सामन्यावरती ते नाराज आहेत, बॅटिंग नाही हो रहा है असं त्यांचं स्टेटमेंट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, विकीत चव्हाण यांच्या डोक्यावरून चेंडू धाडून दिलाय. पुन्हा एकदा सीमा रेषेपार 4 धावांसाठी. आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता. धावसंख्या 39. 3 चेंडू 14 धावा. पहिलं षटक 5 धावांचं जे पॉवर प्लेचं होतं आणि नंतर विक्रम कांबळे यांनी आपला करिश्मा चालू केलाय. आकाश मेदार हे महागडे ठरतायत. शुभम यादव नाराज आहेत. त्यांना देखील माहिती आहे हा सामन्याचं महत्त्व काय आहे. दोन्ही संघांना माहिती आहे की हा सामना जिंकण्यासाठी आपल्याला काहीही करावं लागेल. जर आपल्याला आव्हान स्पर्धेमध्ये संपुष्टात ठेवायचं, स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं असेल तर. इथे प्लेयर खेळाडूंचा 12वा प्रतिनिधी जो बसलाय त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. तुम्ही तुमच्या स्कोरकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लग गए तो आबाद नहीं तो फिर बर्बाद. माइक चालू आहे. श्रीमंत दुल्हाई बॉन्ड. विघ्नेश चव्हाण यांनी एक कॅच पकडली तर त्यांना मोनू सिंग यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. विघ्नेश चव्हाण आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर लक्षात घ्या, 3000 रुपये. चाळीस 15 धावा या षटकामध्ये दिल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. महागडं षटक, 2 ही षटकं आपल्याला खूप महागडी पाहायला मिळाली. एक शुभम यादवचं आणि एक आकाश मेदार याचं. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये.
मागील युनिटीचा मॅन ऑफ द सिरीज प्रितेश नाटकर उर्फ नाट्या या ठिकाणी मैदानात दाखल आणि संमिश्र कामगिरी पाहायला मिळेल. एक एक सामना जिंकलेला आहे त्याच्या देखील संघाने. नाट्या तुझ्या टीमचा नाश्ता नेला काय जरा विचार नाही बाई, इथे पिढ आहेत घेऊन जा. रुपया बा तिकडे झाडाजवळ झालं एक साईडला, त्याला विचार आणि दादा घेऊन जाय तू. आणि यष्टी रक्षकाकडनं गचाळ यष्टी रक्षण चेंडू फायर ब्रिगेड झोनकडे 4 धावांसाठी पंचांनी 22 घोषित केली आहे. धावा कशाही येणं हे खूप महत्वाचं असेल. ये छोटू कीपर को पीछे रख. बंगाली चिंतेत हे कपडे दिवसभर ठेवायचे की काढायचे हा त्यांच्या समोर प्रश्न, म्हणून एक चिंतेचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर इथे स्पष्ट जाणवत आहे. चेंडू भिरकावून दिला लेगच्या दिशेने, सीमा रेषे पार, सनसनी षटकार. धाव संख्या झाली आहे ती 50. सुनील हळदणकर, आपण नारकरांना फोन करा विनंती करतो, इथे पाण्याचे बॉक्स संपलेले आहेत. सुनील हळदणकर, रोहित चव्हाण, रोहित चव्हाण पुढील फलंदाज. रोहित चव्हाण शफलौट मारण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पहिल्या इनिंगचा. विराज पडवळ, आपल्यापर्यंत माझा आवाज जात असेल तर आपण आणि ऋषिकांत जावकर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. आणि आत्ता चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. धाव संख्या 56, जिंकण्यासाठी 57 धावांची गरज शुभम यादव आणि त्यांच्या टीमला. बॉल देऊ, हे नवीन बॉल दे रे कात्याने मैदानात. जा घेऊन जा जा. ये अच्छा है क्या, दिखाते चेक करो. ठीक आहे. ये कितना हुआ है? एक आहे. ऋषिकांत जावकर, विराज पडवळ, आपल्या टीमला माझा शेवटचा पुकार असेल.
ऋषिकांत जावकर आणि विराज पडवळ. काय पाहिजे? जुना बॉल दिला असेल तर Capture the frame. जुना 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 बघ जरा 2 बॉक्स अरे कर यार, असणार ये हर कशा. बार का प्रॉब्लम है. क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है. इट्स ओके यार, चिल मार. अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना है नाहीये जुना बॉल. जो बॉल अवेलेबल असेल तो दे. तेरी अगली इथे मैच जुना स्क्रीनशॉट एक सुद्धा पे बॉल लाइव नाही कर ले, आहे. उसके बाद कभी भी देख लेना. ऐसा भी हो सकता है. यस, नाउ वॉच इट. ए दादू स्ट्रेट आउट ऑफ त्याला द कुठे पॅडी? Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. प्रितेश नातकर सांगावं तेवढं कमी. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या विक्रम कांबळे. चला लवकर. कोण? अरे स्टँडर्ड टीम आहे. प्रितेश नाटकर यांनी आयुष्यात चांगली फलंदाजी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळाली नेहमी, म्हणून ते मागच्या युनिटी कपमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी झाले. आणि आता ते इथे फिरतायत तिकडे फिरतायत कारण की त्यांचे संघ एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे ते जरा टेन्शनमध्ये आहेत. ते बॅग घेऊन आले आहेत गावी जायच्या तयारीत. लाईव्ह आहे ना. चला फलंदाज पाठवून द्यायचे. शुभम बाजूला जरा बघू दे मला कोण आहे त्याचे बॅट्समन इथे. शुभम पाठव ना बॅट्समन राजा. शुभम यादव आणि आकाश शिंदे मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला फिल्डिंग लावा ना तुम्ही. प्रसाद लाड कालच्या टीम दिवसभरात ज्यांनी मैदानात ज्याच्या संघाने हायदोस घातला आणि भल्या भल्या संघांना पराभूत केलं तो प्रसाद लाड. ग्रीन टी शर्ट या ठिकाणी परिधान करून आलाय. तो स्वतःहून सांगतोय माझं स्वागत कर, म्हणून मी त्याचं स्वागत करतोय माझी इच्छा नसताना. शुभ्रो बिल्ली दादासाहेब भोसले यांना नाणेफेकीसाठी कोण तुमचा कर्णधार प्रतिनिधी कोण असेल त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं. विराज पडवळ या ठिकाणी उपस्थित झालेत. चला आकाश कळलं मला ते माहिती आहे. विनायक काका येईल ना आता. दादासाहेब भोसले आपल्या टीमला शेवटचा पुकार करतोय. सारखं तुमच्या टीमला मी बोलवणार नाही, मी पुन्हा सांगतोय लाईव्ह टुर्नामेंट आहे. आणि चेंडू आलाय तो सीमा रेषा पार चौकारासाठी. स्ट्राईकवर शुभम, नॉन स्ट्राईकला
आकाश. कोण आलंय टॉस साठी? दादासाहेब भोसले. या तुम्ही सुकलेले असाल ना तानेने. या या मार खाऊन तुम्ही दमला असाल. चला नाणेफेक करून घ्यायचे. इथे कोण आहे? मान्यवर 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 मान्यवर. हाफ चड्डी नको. हाफ चड्डी नको सांगतोय तरी तू तेच करतोय. हे वरून जा टॉस उडव. तू त्या टीम मध्ये जा. राहुल टॉस उडव. अरे उडवा ना कोणीतरी टॉस पटकन यार. हा घे. माने दाखवा तू बघा ना उडव. ब्लॉकल चेंडू, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर धावसंख्या झाली 5. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 57 धावांचा पाठलाग करतायत ते दोन्ही संघ. आपला ह्याचा शुभम यादव यांचा संघ. कोण जिंकला टॉस? निर्णय फिल्डिंग. पुरंदरे टायटन्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्वरित आपण हा सामना झाला की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टाइमपास करू. बॉल दे पॅडी, तो नवीन आहे. कोण? अमित वडागळे यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत कॅप वगैरे घालून. ज्याची आतुरतेने काय होतंय पाहूया. काय होतंय काय होतोय. चेंडू थांबतोय का? हो चेंडू थांबलाय, थांबवलाय. आणि धावसंख्या झाली ती 6. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. हा मी ह्या सामन्यानंतर ह्या ओव्हर नंतर त्या खेळाडूबद्दल तुम्हाला सांगेन ज्या खेळाडूबद्दल मी बोलता बोलता थांबलो. ए पॅडी त्याला आण ना समोर. नाही शॉट पडला चेंडू. धावसंख्या 8. हा ज्याची आतुरतेने वाट पाहतात चातक पक्षाप्रमाणे तो सचिन भाताडे या ठिकाणी उपस्थित झालाय. मला दादासाहेबांनी मगाशीच विचारलेलं सचिन भाताडे येणार आहे का. समोरच्या संघाला देखील सचिन भाताडे यांची जास्त काळजी आहे. तो सचिन भाताडे या मैदानात या ठिकाणी उपस्थित. कर्णधार विराज पडवळ असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. असू देत, एक चांगला मित्र, चांगला खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व सचिन भाताडे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बॉलर अभिषेक बैद आणि माझे मित्र समर्थ घडशी यांचं देखील हार्दिक स्वागत. यस ते अमावस्येप्रमाणे आहेत, ते जास्त दिसणार नाहीत. अभिषेक बैद जिंकण्यासाठी अजूनही 49 ना कसं काय 58 करायचं की 57? 49 धावांची गरज 4 षटकांमध्ये. 8 झाला ना की 7? माफ करा 7 झालाय. 50 धावांची गरज अजून. बसायचं इथे, बसायचं इथे माझ्या बाजूला ना त्याच्या बाजूला बसायचं. लॉयड, मयूर काळे लॉयडच्या भूमिकेत. जा काय बोलतो.
IPL ला घुसून बॅटिंग करत होते ना मयूर काळे, असं मोजेस काळे सांगतात. आकाश शिंदे. पंचांनी दोन्ही हात बाहेर काढून पंचांनी आमच्याकडे इशारा केलाय. तो वाईट अवांतर धाव, स्वैर चेंडू. नामदेव शिंदे, आपल्याला पाणी पाहिजे असेल म्हणून माझ्या दिशेने येत आहात असा माझा अंदाज आहे आणि तो माझा अंदाज खरा ठरलेला आहे. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. पाणी नाही आहे इथे, पाणी मागवलंय. पाणी आलं की देतो, नंतर तिथे एक बॉक्सच पाठवतो. नाव घेतलं फोन करत होते. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या 10. षटकातील फक्त एक चेंडू झाला आहे. अजूनही षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. बोल चाच्याशी. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पाहूया त्यावरती काय होतं. एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, तर नाही. नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. गावावरून आलाय सकाळी. डॉट टाकला. माहित नाही मला मी कोणाकडे काय दिलं ना ते मग तिथे तिथला उचल आणि घेऊन जा. हे घे, हे घे, घेऊन जा, ठेवू नको इथे. धर. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी अभिषेक बैद यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. योगेश कोंडाळकर उर्फ वामन, या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत. आणायला सांगितलंय. शरद पंधारे यांचं हार्दिक स्वागत. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू अजून शिल्लक आहे. 4 झालेत. माफ करा, 4 झालेत रे. माफ करा, 4 झालेत. 2 चेंडू अजून शिल्लक. पंचांची चोख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते अक्षय बिरगुडे यांची. टॉपिच पाव्या. लकीच्या हातात चेंडू विसावतोय का, तर हो, शुभमची खेळी संपुष्टात. अक्षय गाडे, प्रिन्स, पुढील फलंदाज प्रिन्स. शुभम यांनी नाराज केला यावरची त्याच्या संघाला. पूर्ण युनिटी कपमध्ये काही खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहता आली नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी अभिषेक बैद याची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
किती झाला 11. आता मेदारचं नाव काय रे यार, दुसरा तो. मेदार ह्या मॅच नंतर कॉमेंट्रीसाठी या. कुठे आहेस तू? ओके. कोण? बिल्ली, कलर कोणता आहे ते महत्वाचं आहे. दोन विकेट जर कंटिन्यू काढले तर 4,000 रुपयाचं पारितोषिक अक्षय गाडे यांना, आणि 2 षटकार जर कंटिन्यू खाल्ले तर अक्षय गाडे यांनी 4,000 द्यायचे मोनू सिंग यांना. बरोबर ना मोनू? ओके. चला जरा लवकर करा विक्रम कांबळे, विनंती करतो आम्ही तुम्हाला. बरेच सामने आज खेळवायचे आहेत. कात्या भाई, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में जहां बना. तिसरे षटक. व्हाईट बॉल, 45 वर चेंडू. धावसंख्या झाली ती 12. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. ती 18 चेंडू. मोठे फटके हे मारावेच लागतील. अभिषेक बैद या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर पाहायला मिळतोय. बच्चा या नावाने परिचित. रोहित चव्हाण निर्धाव चेंडू. 7 षटकार लगवावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. 16 चेंडू मध्ये आणि हा झेल धरणीला दान, आणि त्याच्यामध्ये पाहूया 4 धावा मिळत आहेत काय. पंच आपला निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. जो निर्णय असेल तो कळवा स्पोर्ट्समनशिप दाखवून. किती धावा? 3 धावा. ओके. निर्धाव चेंडू. धावसंख्या 15. संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. काहीही मोठा फटका नाही. आणि मधोमध यष्टीचित फुल टॉस बॉलला एलबी झालाय तो प्रिन्स. 2 गडी बाद झाले ते 15 या धावसंख्येवर.
याचं नाव काय रे? गंध आहे ना? सूरज, माफ करा, सूरज. चला जरा लवकर जायचं आहे सूरज आणि प्रिन्स, जरा लवकर बाहेर या. पुरंदर सेवा समितीच्या माध्यमातून दरवर्षी हे सामने खेळवले जातात. मैदान बचाव या संकल्पनेच्या माध्यमातून हे सामने आपण या ठिकाणी पाहतो. एक मैदान बचावण्यासाठी एक मोठं योगदान या सर्व खेळाडूंचं, या सर्व जॉगर्सचं. त्यांच्यासाठी ही एक क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतो. सर्वांनी एकत्रित येऊन एक युनिटी कप या नावाने ती स्पर्धा या ठिकाणी आपण दरवर्षी भरवतो. पर्व 6वं आहे या स्पर्धेचं. एक धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 17. एक चेंडू, माफ करा, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा, बरोबर ना? 12 चेंडू 40 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. दिपेश बा, हां तोच बॉलिंग टाकतो. अभिषेक बैद वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू 39 धावांची गरज. 6 षटकार लगावे लागतील 12 चेंडूमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. पाहूया ते लगावले जात आहेत काय. टॉपेज आणि पाहूया काय होतंय. तर हो, आत्ता आकाश शिंदे यांची खेळी संपुष्टात. ज्यांचं नो बॉल या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पाहूया त्यावरती आता पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. ज्यांचा नाश्ता या ठिकाणी राहिला, मी पुन्हा विनंती करतोय. आणि धावचित, फ्री हिटच्या चेंडूवरती धावचित झाला हा खेळाडू. चला लवकर पाठवा पुढील फलंदाज. इथे ठेवलं तर हवा तेवढा करावा. घे ना मामानी यार. अरे हा आउट झाला रे. रनआउट कोण झाला? मिथिल 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 नाव आहे ते. घे समर्थ घे. अरे घे.
विकी चव्हाण यांनी एक षटकार लगावला तर मोनू सिंग यांच्याकडून पर षटकारासाठी एक षटकार एक चौकार 5,000 रुपयांचं पारितोषिक. विघ्नेश चव्हाण यांना मोनू सिंग यांच्याकडून एक चौकारासाठी रुपेंद्र माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. विघ्नेश चव्हाण यांच्यासाठी बंगाली यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. हे बघ कसा मारला पाहिजे आता उचलून. अरे हेच मारायचं. पंचांनी 4 धावा या ठिकाणी घोषित केलेत. मग तिथे मारायचं. सोमयाकडून खेळणारे व्यावसायिक खेळाडू विघ्नेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोनू सिंग यांनी व्यावसायिक दृष्टीने त्यांच्यावर पारितोषिक लावलंय. एक षटकार एक चौकार लगावला सलग तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. याची नोंद घ्यायची आहे. डेड बॉल काही अडथळा या ठिकाणी आलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण. धावसंख्या 26. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पंच षटकातील का अहो ते मरू दे. ते ह्याच षटकार चांगला षटकार या ठिकाणी. नो चेंडू टाकलेला आहे. फ्री हिट. धावसंख्या 33. सपाट्याने 7 ने धावसंख्या पुढे गेली आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. ए, वेळ नका काढू या रे लकी. नो दिलाय पंचांनी. वेळ नका काढू. चला फ्री हिटचा चेंडू असेल. चांगला मारला 6 ने. फ्री हिटचा चेंडू. पाहूया त्यावरती काय होतंय. नाही. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. धावसंख्या 35. 5 षटकाच्या नंतर समाप्त होते. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 6 चेंडू 22 धावांची गरज. जर हा सामना ह्या दोन्ही फलंदाजांनी जर जिंकवला तर मोनू सिंग यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. का पाहिजे नाश्ता किया तू मोने के पास दिया दे कर लेना जा. ये रे किसके पास है. मोने है ना. नाश्ता दे ना. ये रे घे. हाय आपलाच आहे. विक्रम कांबळे स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
निर्धाव चेंडू, विक्रम कांबळे यांची चांगली गोलंदाजी. ए ए ए ए ए जोर नो काढू त्याच्यावर. त्याला दे नाश्ता दे 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 नाश्ता दे. घे घे रे मयूर, नाश्ता घे मयूर. मयूर 4. आत्ता जर षटकार लगावला तर मोनू 5,000 रुपये देणार आहेस, माहिती आहे ना. आणि ते मयूरने सांगितले 5 रुपये देऊ दे. मयूर बोला इथे. अरे बाई. निर्धाव चेंडू. 18 धावांची गरज आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 3 षटकार लगा. अभिजित का एवढ्या लाभी. हा लिलावामध्ये काय काढायचं असेल अभिजित जाधव तुमच्या टीमचं तर तुम्ही सांगू शकता. दोन्ही विचारले. कुठे दिलं वाईट. शफल झाला तर नाही देणार ना. छप छप पाचे पायल पंची. स्वेर चेंडू. शेवटचा चेंडू आहे ना. टायटन्स विराज पडवळ लगेच मैदानात जायचं आणि क्षेत्ररक्षण लावायचंय. चला हा सामना जिंकलाय तो पुरंदर ब्लास्टर्स या संघाने.